कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीएमसीने कंत्राटी भरती मोहीम जाहीर केली आहे। यूएईला होर्मुजची गरज नाहीये। महाराष्ट्रात आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प झालंय। आयकर विभागाने छाननी प्रक्रिया अधिक कडक केली आहे। बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती अनिश्चित काळासाठी संप पुकारणार आहे। विषारी सापांमुळे फिफा विश्वचषक 2026 ला धोका निर्माण झालाय। पंतप्रधान मोदींच्या इन्स्टा पोस्टवर अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील गाणं वाजवलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 18 जून वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या भरतीची। बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या राजावाडी रुग्णालयाने विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। रुग्णालय प्रशासनाने फार्मासिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररियन आणि स्टाफ नर्स या 5 रिक्त पदांसाठी अर्ज मागवलेत। इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 जून पर्यंत अर्ज करू शकतात। महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या नियुक्त्या 31 मार्च 2027 पर्यंत तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर करण्यात येतील। निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय 20,000 ते 30,000 रुपयांपर्यंत मासिक मानधन दिलं जाईल। अर्ज प्रक्रिया 8 जून पासून सुरू झाली असून अर्ज विक्री आणि सादर करण्याची अंतिम तारीख 18 जून निश्चित करण्यात आली आहे। घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत। फार्मासिस्ट आणि ब्लड बँक टेक्निशियन यांना दरमहा 20,000 रुपये, ज्युनियर लायब्ररियनला 25,000 रुपये आणि स्टाफ नर्सला 30,000 रुपये मानधन दिलं जाईल। उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे ते 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात। फार्मासिस्ट पदासाठी फार्मसीमधील डिप्लोमा किंवा पदवी तसंच महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेकडे नोंदणी असणं अनिवार्य आहे। उमेदवारांकडे MSCIT किंवा समकक्ष संगणक प्रावीण्य प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे होर्मुजच्या सामुद्रधुनीची। संयुक्त अरब अमिरातीने होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील आपलं अवलंबित्व संपवण्याची तयारी सुरू केली आहे। यूएईचे परराष्ट्र व्यापार मंत्री थानी अल जयोदी म्हणतात की भविष्यात होर्मुजची सामुद्रधुनी खुली राहो वा बंद राहो त्याचा त्यांच्या देशावर फारसा परिणाम होणार नाही। होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील आपलं अवलंबित्व शून्यावर आणणं हे यूएईचं ध्येय आहे। या उद्देशाने ते 4 आघाड्यांवर काम करतायत। अबुधाबी 2027 पर्यंत होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील आपलं अवलंबित्व जवळजवळ संपुष्टात आणण्याची तयारी करतंय। अलीकडील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबतच्या अनिश्चिततेमुळे संयुक्त अरब अमिरातीला मोठा फटका बसला। सागरी वाहतुकीतील व्यत्ययामुळे तेल आणि व्यापारावर परिणाम झाला। यामुळेच संयुक्त अरब अमिराती आता होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील आपलं अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतंय। भारत आणि चीन हे संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वात मोठ्या तेल खरेदीदारांपैकी आहेत। जून 2026 मध्ये भारतीय कंपन्यांनी संयुक्त अरब अमिरातीकडून अंदाजे 6 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केलं। चीनी कंपन्यांनीही अंदाजे 6 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केलं। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांची। महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या अनिश्चित काळाच्या संपामुळे संकट निर्माण झालंय। संपाच्या दुसऱ्या दिवशी कामाचा वेग अत्यंत मंदावला। परवाना नूतनीकरण, वाहन मालकी हस्तांतरण आणि कागदपत्र पडताळणी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झालाय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत। भरतीचे नियम अंतिम करणं, प्रलंबित पदोन्नती आणि इतर सेवा संबंधित मागण्यांसाठी कर्मचारी आपले आंदोलन सुरूच ठेवत आहेत। कर्मचारी संघटनेचा दावा आहे की पहिल्याच दिवशी संपाला राज्यभरातून 100% पाठिंबा मिळाला।
तर सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील चर्चा निष्फळ ठरली. महाराष्ट्र राज्य आरटीओ कर्मचारी संघटनेनुसार राज्यातील 63 आरटीओ कार्यालयांमधील सुमारे 1300 ते 1400 कर्मचारी या अनिश्चित काळाच्या संपात सहभागी झालेत, ज्यात मुंबईतील 300 ते 350 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपामुळे वाहन चालवण्याचा परवाना नूतनीकरण, वाहन हस्तांतरण, कागदपत्र पडताळणी आणि इतर आरटीओ सेवांवर परिणाम होतोय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे आयकर विवरणपत्राची. यावर्षी आयकर विभागाने आपले आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR दाखल करणाऱ्या करदात्यांसाठी आपली छाननी प्रक्रिया अधिक कडक केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर कायद्याच्या कलम 143(2) अंतर्गत छाननी प्रक्रियेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. करदात्यांनी दाखल केलेल्या विवरणपत्रांमध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करणं आणि त्यातील कोणत्याही विसंगती किंवा तफावतीची चौकशी करणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26शी संबंधित विवरणपत्रांसाठी छाननी सूचना जारी करण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 निश्चित केली आहे. जर एखाद्या करदात्याला या तारखेपर्यंत सूचना मिळाली नाही तर या आर्थिक वर्षात त्यांचं विवरणपत्र छाननीसाठी निवडलं जाणार नाही. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांची. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाविरोधात आघाडी उघडली आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने इशारा दिलाय की जर 18 जूनपर्यंत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर बेस्टचे सध्याचे सेवानिवृत्त आणि प्रतीक्षा यादीतील कर्मचारी 18 जूनच्या रात्रीपासून अनिश्चित काळासाठी संपावर जातील. या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीसाठी राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. फिफा विश्वचषक 2026 सुरू झालाय. सामन्यांचा थरारही त्यात दिसून येतोय. परंतु फिफा विश्वचषकाच्या 23व्या आवृत्तीत खेळाच्या थराराबरोबरच खेळाडूंच्या मनोरंजनाचीही खूप चर्चा आहे. फिफा विश्वचषक 2026 दरम्यान जर्मन संघाचा सापाशी थेट सामना झाला. हे तेव्हा घडलं जेव्हा त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात साप आला. सुदैवाने जर्मन संघाच्या कोणत्याही खेळाडूला काहीही झालं नाही. ते थोडक्यात बचावले. परंतु या स्पर्धेत सापांची भीती केवळ जर्मनीवरच हावी झालेली दिसत नाही, तर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताजी इंस्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. त्यांनी स्लोवाकिया दौऱ्यातील एक फोटो शेअर केलाय. त्याच्या पार्श्वभूमीवर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी AA23 चित्रपटातील 23 हे थीम सॉन्ग वापरलंय. यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते प्रचंड आनंदित झालेत. पंतप्रधान मोदींना स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्या हस्ते स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रदान करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ब्रातिस्लावा येथे ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस स्वीकारताना मला सन्मानित वाटतंय. मी हा सन्मान भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील अतूट मैत्रीला समर्पित करतो. पंतप्रधान मोदींच्या पोस्टमधील गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.